असताना आपण आज 14, 15 आणि 16वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 14. अनन्यचेतसः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. पार्थ हे पुत्रांतर अनन्यचेतसः अनन्यचित्ताचा हा जो मनुष्य माम माझे नित्यचा नित्य निरंतर स्मरती स्मरण करतो तस्य त्या नित्ययुक्तस्य नित्य निरंतर माझ्यात लागलेल्या योगिनः योगासाठी अहम मी सुलभ आहे अर्थात त्याला सुलभतेने प्राप्त होतो. हे प्रथानंदन अनन्यचित्ताचा जो मनुष्य माझे नित्य निरंतर स्मरण करतो त्या नित्य निरंतर लागलेल्या योगासाठी मी सुलभ आहे आणि अर्थात त्याला सुलभतेने प्राप्त होतो. श्लोक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालया मशात्वतं नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतः. महात्मा लोक माम मला उपेत प्राप्त करून दुःखालय अर्थात दुःखाचे स्थान अशाश्वत निरंतर बदलणाऱ्या पुनर्जन्माला न अप्नुवन्ति प्राप्त होत नाही परम संसिद्धीं गतः प्राप्त झाले आहेत अर्थात त्यांना परप्रेमाची प्राप्ती झाली आहे. महात्मा लोक मला प्राप्त करून दुःखालय अर्थात दुःखाचे स्थान अशाश्वत अर्थात निरंतर बदलणाऱ्या पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत कारण ते परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत अर्थात त्यांना परमप्रेमाची प्राप्ती झाली आहे. श्लोक 16. ब्राह्मण भुवनलोकाः पुनरावृत्तिर्जुन मामुपेत्यं तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुन हे अर्जुन भुवनात ब्रह्मलोकापर्यंत लोक सर्वच पुनरावृत्ती स्वभावाचे. कोणतेय हे कोणतेय माम माझी उपेते प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म न विद्यते होत नाही. हे अर्जुन ब्रह्मलोकापर्यंत सर्वच लोक पुनरावृत्ती स्वभावाचे आहेत अर्थात तेथे गेल्यावर पुन्हा परतून संसारात यावे लागते. परंतु हे कोणतेय माझी प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. अशा प्रकारे 16व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. हे 16 श्लोक संपल्यानंतर हे वेदव्यासांचे सुंदर असे चित्र दिलेले आहे. जय श्रीकृष्ण.